स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम 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 यू ऑल. आजचा आपला विषय आहे रेकीचा इतिहास आणि रेकीची विशेषता काय आहे. का बरं आपण ही रेकी ऊर्जा आपल्या जीवनामध्ये आत्मसात करणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण या ऊर्जांना अनुभव करणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनात बदल होऊ शकणार नाही. काल आपण रेकीचे 5 प्रिन्सिपल्स बघितले. जपानी शब्द आहे रेकी, आपण हे बघितलं. रेकीचा शब्दार्थ म्हणजे रेकी या जपानी शब्दाचा जर अर्थ बघायचा असेल तर रे म्हणजे सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवन शक्ती. सर्वव्यापी जीवनशक्ती म्हणजे रेकी. ही नैसर्गिक उपचार पद्धती आहे आणि या पद्धतीमध्ये कुठल्याही व्यक्तीचा शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या ज्या कुठल्या समस्या आहेत ते सोडवण्याचं सामर्थ्य आहे. आम्ही जेव्हा रेकी शिकलो तेव्हा त्याच्यात काय म्हटलेलं होतं, रेकी शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक या 4 लेवलवर काम करते. पण मी स्वतः माझ्या जीवनामध्ये आणि माझ्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आम्ही आर्थिक स्तरावर सुद्धा वर्क केलेलं आहे आणि या आर्थिक स्तरावर वर्क केल्यामुळे जीवनामध्ये आज मी 5 आयामांवर रेखीत निश्चितच काम करते. ती म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक अशा 5ही लेवलवर रेकीचा आपण आपल्या स्वतःसाठी आणि इतरांच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी वापर करू शकतो. चेक करायला तेच आपल्याला चेक करावं लागेल ना. सभी धर्मपंथों ने अथवा तत्वचिंतकों ने रेकी ऊर्जा को मान्य किया है. चीनी याला ची म्हणून ओळखतात. तिथे ची बॉल बऱ्याचशा रेकीच्या नोट्स मध्ये तुम्हाला ची बॉल, त्यालाच आपण एनर्जी बॉल म्हणून शिकणार आहे. या लेवलमध्ये आपण त्याला काय म्हणतो, एनर्जी बॉल. बरेचसे रेकी साधक त्याला ची बॉल देखील म्हणतात. तर ची बॉल आणि एनर्जी बॉल हा सेम आहे. फक्त ची हा चायनीज शब्द आहे. चायनीज मध्ये ची एनर्जी, ची म्हणजे एनर्जी आहे. ठीक है. आता चीनी इसको ची कहते हैं और रशियन इसको बायोप्लास्टिक एनर्जी कहते हैं और अंग्रेज इसे लाइट या होली स्पिरिट कहते हैं और हमारे भारतीय संस्कृति में इसे प्राण ऊर्जा कहा जाता है. प्राण ऊर्जा हमारे भारतीय संस्कृति में इसे क्या कहा जाता है, प्राण ऊर्जा कहा जाता है. हिंदू संस्कृति के अथर्व वेद में इस ऊर्जाओं का उल्लेख मिलता है. स्पर्श चिकित्सा रेकी या नावाने नाही सापडणार. रेकी काय आहे, जपानी शब्द आहे. नाही तर तुम्ही अथर्व वेदात रेकी शोधाल असं नाही आहे. रेकीचा मराठी अर्थ काय आहे, स्पर्श चिकित्सा. हिंदी अर्थ काय आहे, स्पर्श चिकित्सा. तर तुम्हाला स्पर्श चिकित्सेचे उदाहरण अथर्व वेदामध्ये मिळतात. त्याच पद्धतीने भगवान बुद्धांचं जे ग्रंथ आहे कमलसूत्र ग्रंथ, त्या कमलसूत्र या ग्रंथामध्ये देखील आपल्याला या रेकी चिकित्सेचा उल्लेख सापडतो. ठीक आहे. ही हजारो वर्ष पुरातन पद्धती आहे. अगदी भगवान श्रीकृष्णांनी कुब्जा जी दासी होती, जिला कुबड होतं, तिच्या पाठीवरून हात फिरवून तिचं कुबड नाहीच केलं. हे आपल्याला महाभारतातली कथा माहिती आहे. अगदी त्याच पद्धतीने भगवान श्रीरामानी दगडाला स्पर्श केला आणि अहिल्येला शापमुक्त केलं. म्हणजेच काय, स्पर्शाच्या माध्यमातून कुठेतरी उपचार झालेला आहे. आणि आपण हे बघितलं की आपण कितीही तणावात असलो, कोणीतरी मायेने आपल्याला स्पर्श केला आपल्या जवळच्या व्यक्तीने, तर आपण तणावमुक्त होत असतो. काल मी हे सांगितलं की रडणाऱ्या बाळाला जर आईने कडेवर घेतलं, प्रेमाने थोपटलं, तर बाळ कितीही रडत असेल तर बाळ शांत होतं. म्हणजेच काय, आपल्या हातामध्ये नैसर्गिक एक उपचार करणारी ऊर्जा अस्तित्वात आहे. कुणाकुणाला आता ही एनर्जी अनुभव करायची आहे, करायची आता जी नैसर्गिक आहे. रेकीच्या शक्तिपातानंतर जे आपला ऍक्टिव्हेशनचा पार्ट आहे आजचा, ते केल्यानंतर आपण ही एनर्जी वेगळी आहे. पण आता स्टार्टिंगची एनर्जी आपण बघणार आहे की ही ऊर्जा कशा पद्धतीने काम करते. सगळ्यांनी माझ्यासोबत हँडअप करायचे आहे. रब युअर हँड.
स्लोली हात असे दूर करा, जवळ करा. स्लोली स्लोली हाताचे बोट जोडलेले. कुणाकुणाच्या हातामध्ये असा एक मॅग्नेटिक खिचाव जाणवतोय? जाणवतोय सगळ्यांना एक मॅग्नेटिक असा खिचाव? ज्यांना जाणवतोय चॅटबॉक्स मध्ये मी सांगा. यस यस जाणवत आहे. दीप्ती मॅडम परत एकदा रब करून एक करा, जाणवेल. सगळ्यांना जाणवतो, कारण हे नैसर्गिक उपचाराची एनर्जी आपल्यामध्ये ऑलरेडी असतेच. ओके ग्रेट. जाणवली दीप्ती मॅडम? मॅग्नेटिक असा खिचाव प्रयत्न करा, जाणवेल. बाकी ज्यांना जाणवत आहे, आणखी कुणी आहे का ज्यांना जाणवत नाहीये? जाणवते, ओके ठीक आहे. सो ट्राय करा दीप्ती मॅडम, जरूर जाणवेल. आता ही जी ऊर्जा तुम्ही आता बघितली, ही ऑलरेडी स्पर्श चिकित्सेची ऊर्जा आहे. मी आता आजचं टॉपिक टाकताना हे विसरून गेली होती की आज आपलं ऍक्टिव्हेशन आहे. सो सगळ्यात पहिले वी हॅव टू फोकस ऑन ऍक्टिव्हेशन. कारण आज आपण जेव्हा ऍक्टिव्हेशन करू त्याच्यानंतर तुमच्या ऊर्जांमध्ये किती मल्टिप्लिकेशन भर होते आहे आणि ऍक्च्युअली रेखीची ऊर्जा काय आहे हे आपण प्रॅक्टिकली अनुभव करणार आहे. सो रेडी आहात या रेखी ऊर्जांचा अनुभव करायला? पण सकाळी कमी लोक होते क्लासला, आता जास्ती लोक आहे. कसं करायचं? ज्यांचा शक्तिपात राहून गेलाय, किती लोक होते सकाळी? नाही नसलेले लोक किती होते? सकाळी नव्हते ना दीप्ती मॅडम? होत्या ना? ओके ठीक आहे. हे बघा, ज्यांचा राहिलेला असेल त्यांनी आजचं अटुनमेंट साठी आपण बघू काय करता येईल. नाही तर नेक्स्ट बॅच अजून 10-15 दिवस तुम्हाला वाट बघावं लागेल. ओके, बाकी ज्यांनी प्रॅक्टिस माझ्या पद्धतीने आता करायची आहे, थोडं पाणी पिऊन घ्या. ओके, प्रार्थना करायची आहे सगळ्यांनी. रेकीची प्रार्थना. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. प्रत्येकाने आपापल्या जेंडरनुसार प्रार्थना करायची आहे. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. प्रार्थना परत एकदा मी सांगत आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकीची प्रार्थना केल्यानंतर दोन्ही हात रब करायचे आहेत. आता आपण ज्या 5 स्टेप ऍक्टिव्हेशनच्या करणार आहे, या 5 स्टेप आपल्याला डेली रोज करायचे आहे 21 दिवस पर्यंत. ठीक आहे. मध्ये तुम्ही जर आपल्यापैकी कोणी सेकंड थर्ड लेवल आले तरी सुद्धा ही प्रॅक्टिस कंटिन्यू करावी लागते. फक्त याच्यामध्ये ऍड ऑन होतात ते फक्त लेवलनुसार सिम्बॉल. प्रॅक्टिस सेम असते. ओके, तर दोन्ही हात रब करायचे आहेत. आणि आता दीप्ती मॅडम तुम्हाला मगाशी जाणवलं नाही, पण आता आपण ऍक्टिव्हेट करू, देन तुम्हाला ती एनर्जी फील होणार. ओके, हाताचा कप शेप पाहिजे असा हात ठेवायचा आहे. ठीक आहे, सगळ्यांचा हाताचा कप शेप असा हात ठेवायचा आहे, दुसरा हात असा. आणि इथे म्हणायचं चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. पायाखाली काहीतरी ठेवायचं आहे. एनर्जीचा फ्लो नाही तर डिस्कनेक्ट होतो. आसन वगैरे काहीतरी पाहिजे बसायला, किंवा चेअरवर बसले असाल तर पायाखाली काहीतरी ठेवा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. तुम्ही उलट का बरं करता? असं करा, असं. हा, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज,
हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. हळूवार हळूवार 21 टाइम फिरवायचंय. लेट मी चेक कोण कसं कसं फिरवत आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. बघा दोन्ही हाताच्या मध्ये तुम्हाला ऊर्जांचा सुंदर फ्लो जाणवणार आहे. दोन्ही हातांच्या मध्ये ऊर्जांचा सुंदर फ्लो जाणवणार आहे. कुणाकुणाला जाणवत आहे दोन हातांच्या मध्ये एक एनर्जी आल्यासारखं? त्यांनी एका हाताने थंब दाखवायचा असा. यस. ज्यांना ही एनर्जी जाणवते, व्हेरी गुड. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा 21 टाइम्स. अंदाजे दोन हातांच्या मध्ये एनर्जी जाणवते. नाही जाणवत त्यांनी एकदा परत हात रब करा आणि या ऊर्जांचा अनुभव घ्यायचा आहे. परत एकदा हँडअप करायचं आहे. ज्यांना जाणवलं का दीप्ती मॅडम आता? ग्रेट. आता ज्यांचं 21 वेळा झालेलं आहे त्यांनी हात चेंज करायचा आहे. आता उजवा हात खाली, डावा हात वर आणि परत अफर्मेशन. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. थोडं हळू गौरी पाटील मॅडम, थोडं हळू घ्या. फास्ट एकदम खूप खूप फास्ट नाही घ्यायचं आहे. नीता जैन मॅडम प्रॅक्टिस कराल तर ऊर्जांचा अनुभव येणार आहे. करून बघा. जर प्रॅक्टिस केल्याशिवाय रेकी ऊर्जा, मी सांगितलं होतं पुढे सगळे प्रॅक्टिकल सेशन आहेत आपले. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज म्हणजे आपण याची एनर्जी वाढवतोय. हील म्हणजे इथे आपली हिलिंग ऊर्जा ऍक्टिव्हेट करतोय. आणि प्रोटेक्ट म्हणजे जर हे हिलिंग करताना कुठलीही निगेटिव्हिटी आपल्या आजूबाजूला असेल तर त्या निगेटिव्हिटी पासून ही ऊर्जा आपल्याला प्रोटेक्ट करते. सो चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. ठीक आहे. अंदाजे 21 तास झाल्यानंतर डाव्या हाताची मूठ बांधून मांडीवर ठेवायची आहे. लेफ्ट हँडची मूठ बांधून आणि उजवा हात इथे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय काय लिहिते? 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील. गायत्री मॅडम हात असा स्ट्रेट नका काढू, थोडा कपशेप असा, ऐसा नाही, असा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. टच करायचं नाही. नितीन सर खूप फास्ट होत आहे, थोडं हळू घ्या. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. तुम्ही उलट का बरं फिरवता? असा घ्या ना, असा मागून पुढे घ्यायचा क्लॉकवाईज मध्ये असं. हा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. 21 वेळा हळूवार फिरवायचंय. हात आणि डोक्याच्या मध्ये एक एनर्जीचा फ्लो तुम्हाला जाणवेल. त्या ऊर्जांच्या फ्लोला एक्सपिरियन्स करायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा करायचंय सगळ्यांनी. थांबायचं नाहीये. विजया मॅडम थोडं फास्ट होत आहे, थोडं हळू घ्या. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. 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 सायली मॅडम डोक्याला मेहंदी असेल तर जाणवणार नाही ऊर्जा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. त्याच्यानंतर आता आपल्याला प्रत्येक व्यक्तीच्या जन्माची सुरुवात ही नाभीपासून झालेली आहे. आणि त्याच्यामुळे नाभीच्या समोर ही मूठ अशीच बांधलेली आहे मांडीवर. उजव्या हाताने नाभीच्या समोर हात फिरवायचा क्लॉकवाईज आणि म्हणायचा चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा किंवा नेव्हल चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेव्हल चक्रा किंवा नाभी चक्रा, काही म्हणू शकता तुम्ही. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा और नेव्हल चक्रा. मॅडम उलट होत आहे तुमचं, असं क्लॉकवाईज घड्याळीच्या दिशेने. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा और नेवल चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा और नेवल चक्रा. ठीक है. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा
और नेवल चक्र, चार्ज हील एंड प्रोटेक्ट बाय नाभि चक्र और नेवल चक्र, चार्ज हील एंड प्रोटेक्ट माय नाभि चक्र और नेवल चक्र। चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र और नेवल चक्र। आणि आता दोन्ही हात हार्ट चक्रासमोर ठेवायचे आहेत आणि इथे म्हणायचं चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा, 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 चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा। आता बघा, तुम्हाला मी आता या ऊर्जांचा हिलिंग कसं असतं ते आपण बघणार आहे, एनर्जी ऍक्च्युअली कशी फील होते। तर आपल्या चष्मा काढून घ्यायचा आहे। आपल्या शरीराचा सगळ्यात सेन्सिटिव्ह ऑर्गन कोणता आहे? डोळे। पूर्ण शरीरामध्ये जे सतत उघडझाप करतात आणि अगदी डास जरी चेहऱ्यासमोर आला तर आपोआप आपले डोळे बंद होत असतात। तर हे जे सेन्सिटिव्ह डोळे आहे, इथे जेव्हाही तुम्ही आता कुठेही उपचार कराल तर तुमच्या सेंटर ऑफ द पाम हा तुमचा त्या ऑर्गनवर राहील। म्हणजे डोळ्याच्या समोर हात ठेवायचा म्हणजे काय करायचं, सेंटर ऑफ द पाम हा डोळ्यांवर आला पाहिजे, हात असे येतील, डोळे अगदी हलके मिटलेले। आपला जो हस्तस्पर्श राहील उपचाराचा, तो हस्तस्पर्श अगदी हलका राहणार आहे। हस्तस्पर्श कसा राहील? अगदी हलका हस्तस्पर्श ठेवायचा आहे। असं दाबून ठेवून राहिले, अशा बोटांमध्ये गॅप आहे अशा ठेवून राहिले असं करायचं नाही। ओके, आता एकच शब्द बोलायचा, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी। दोन्ही हात रब करायचे आहे आणि सेंटर ऑफ द पाम डोळ्यावर ठेवायचं आहे। मी 3-4 व्हॉलेंटियर घेते तुमच्यापैकी। व्हॉलेंटियर कुणाला घ्यायचं? स्मिता मॅडम अनम्यूट करा। त्याच्यानंतर रसिका मॅडम अनम्यूट करा। आणि हात ठेवायचे आहे आणि मी विचारेल त्या प्रश्नाची उत्तर द्यायचे। ठीक आहे, हात काढायचे नाही, फक्त तुमचे माईक ऑन केलेले आहे। मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर द्या। डोळ्यांवर हात ठेवायचा आहे, सगळ्यांनी हात ठेवायचा आहे। नीलिमा मॅडम डोळ्यांवर हात ठेवा, सेंटर ऑफ द पाम डोळ्यांवर आला पाहिजे, थोडं वर करा। नीलम मॅडम थोडा हात ऊपर, डोळ्यांवर हात ठेवा। रसिका मॅडम आणि स्मिता मॅडम, बाकी सगळ्यांनी ठेवायचं आहे। हळूहळू तुमच्या हातातनं डोळ्यांपर्यंत काहीतरी जात आहे, तुमच्या हातातनं डोळ्यांपर्यंत काहीतरी जात आहे। टाकलं, हातातनं डोळ्यांपर्यंत काही जात आहे, थंड किंवा गरम किंवा अशी राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी, इथपर्यंत तुम्ही पोहोचणार आहे। हात न काढता उत्तर द्यायचं आहे, जे 2 व्हॉलेंटियर मी नेमलेले आहेत सध्या। रसिका मॅडम काय जाणवतंय? उष्णता जाणवते। उष्णता, कंटिन्यू करा। स्मिता मॅडम काय जाणवत आहे? मॅडम अजून काही जाणवत नाहीये। एकदा हात रब करून ठेवा। कधी कधी संवेदना सुरू व्हायला वेळ लागतो। बाकीच्यांनी फक्त असा डोळ्यांवर एकच हात काढून असा थंब दाखवायचा आहे की हातामध्ये काही जाणवत आहे का, म्हणजे हातातनं डोळ्यांकडे। व्हेरी गुड, हातातनं डोळ्यांपर्यंत काहीतरी पोहोचता, कंटिन्यू करायचंय, कंटिन्यू करायचंय। ठीक आहे, मी सोनाली मॅडम एक अनम्यूट करून घ्या। सोनाली मॅडम अनम्यूट करा, परत एकदा रब करून हात डोळ्यांवर ठेवा। हा मॅडम, डोळ्यांवर हात ठेवा रब करून। तेव्हा डोळ्यांवर हात, हातातनं काहीतरी डोळ्यांपर्यंत पोहोचताय। हो
ओके. हो. खेचल्यासारखं होतं व्हेरी मॅम. गुड. बस तेच एनर्जी पर्यंत खेचल्यासारखं असं राऊंड राऊंड काहीतरी फिरल्यासारखं होईल आता. हो. हो, खेचल्यासारखं होतंय. व्हेरी गुड. यू आर म्हणजे तुम्ही त्या एनर्जी पर्यंत पोहोचलेले आहे आता. व्हेरी गुड. व्हेरी गुड. प्रयत्न करा. काय झालं हेमांगी पाटील मॅडम? मॅम नाही जाणवलं काहीच. सकाळी होत्या का तुम्ही आज? संवेदना हो संपल्यावर हात एक एक हात उचलून कानावर ठेवायचा. बघा, जे काही तुम्हाला थंड गरम जाणवत आहे, खेचल्यासारखं होत आहे, ओके. हातामध्ये कुणाला प्रत्येकानुसार वेगवेगळ्या संवेदना, कुणाला थंड जाणवेल, कुणाला गरम जाणवेल, कुणाला काहीतरी खेचल्यासारखं होईल आणि कुणाला राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी. तर राऊंड राऊंड फिरणारी जी एनर्जी आहे ती रेकीच्या थंड गरम या सुद्धा एनर्जी आहे, पण सगळ्यात पॉवरफुल जी ज्याला आपण एनर्जी म्हणू ते खेचल्यासारखं वाटणं आणि राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी, ती म्हणजे त्या एनर्जी पर्यंत आपण हळूहळू पोहोचतो. दीप्ती मॅडम तुम्हाला हो काय मॅम. जाणवत आहे? अनम्यूट करा. गोल 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 फिरणार जाणवत आहे ना? गोल गोल ओके, ग्रेट. कंटिन्यू हात ठेवा. हा बोला. मॅडम गोल गोल फिरलेलं नाही जाणवलं, पण नक्की उष्णता, गरम जी एनर्जी आहे ती नक्की जाणवते. उष्णतेच्या पलीकडे परत एकदा हात रब करून ठेवा. उष्णतेनंतर ती ऊर्जा चालू होत असते. ओके, ठीक. ट्राय करा. एक व्हायब्रेशन येते मॅम, गोल गोल हा, बस बस, फिरल्यासारखी. तीच एनर्जी आपल्याला त्याच एनर्जी पर्यंत पोहोचायचं आहे. जरुरी नाही की सगळेच जण अगदी आजच त्या एनर्जी पर्यंत पोहोचतील. काही लोकांना वेळ लागेल. काही लोकांना काय होईल, वेळ लागेल एनर्जी पर्यंत पोहोचण्यासाठी. कंटिन्यू करा. आणि ज्यांचं डोळ्यावर संवेदना शांत झाल्या त्यांनी एक एक हात उचलून कानावर ठेवायचा आहे. एक एक हात उचलून कानावर ठेवायचा. हेडफोन लावलेला नसावा यावेळेस कानावर हात ठेवताना. हेडफोन लावलेला नसावा. व्हेरी गुड. ज्यांना राऊंड एनर्जी फील होते दॅट्स गुड. तुमचं ऍक्टिव्हेशन योग्य पद्धतीने झालेलं आहे. गरम आणि गोल फिरते, बरोबर आहे, चालतं. मॅम सेम कानाला पण तीच व्हायब्रेशन हा, येते अशी. दोन्ही हात ठेवा ना मॅडम, दुसऱ्या हात कानावर ठेवा ना. जे लोक हेडफोन वापरतात त्यांच्या हातातून म्हणजे कानातून गरम गरम वाफा निघाल्यासारखं होईल, कुणाला आवाज आल्यासारखं होईल. नितीन सर, दुसराही हात कानावर ठेवा. कानातनं गरम वाफा, कोण हेडफोन वापरतं गरम वाफा जाणवत आहे? कुणा कुणाला आत्ता कानामध्ये गरम वाफा जाणवून राहिले आहे? जर हँडरेज करा बरं, असा असा असा. व्हेरी गुड. जे जास्ती हेडफोन वापरतात किंवा आजूबाजूला खूप नॉइज असतो, गरम वाफा आणि गोल फिरत आहे, ओके. मॅडम कानाच्या आणि हाताच्या मध्ये व्हायब्रेशन आहे. व्हेरी गुड. तीच तर एनर्जी आहे रेकीची. दॅट इज द एनर्जी. कानातून आवाज येतोय, हो, होऊ शकतं. ठीक आहे, ज्यांचं कानाचं झालं त्यांनी तुम्ही डिस्कनेक्ट करून घ्या. एक हात डोक्याच्या समोर, एक हात डोक्याच्या मागे ठेवायचा. एक हात डोक्याच्या समोर. सांगते कुठे जाणवलं आणि कुठे नाही जाणवलं, त्याचा अर्थ काय आहे. दोन्ही हात, एक हात डोक्या कुठे ठेवा, मागे पुढे हाताचं काहीच नाही, डावा उजवाचं. हात मधून ओढल्यासारखं वाटणं म्हणजेच रेकीची एनर्जी आहे. एक हात डोक्याच्या पुढे, एक हात डोक्याच्या मागे. मैम ब्रेन वाइब्रेट होता है। होने दो, होने दो. मी इसके बाद जो मिलने वाला है ना वो मैं अभी 5 मिनिटात तुम्हाला त्या एनर्जी त्या तिथे पोहोचवणार आहे आपण.
हा पोचतात, पायापर्यंत संवेदना पोचतात, होऊ शकतं. मी तेच तर म्हटलं काय काय मिळालं ते नंतर आता 2 मिनिटात सांगते. अरे वर्षा मॅडम, डोक्यावर हात ठेवायला सांगितलं मी, कपाळावर एक, कपाळाच्या मागे. स्वाती मॅडम, कपाळाच्या समोर, कपाळाच्या मागे हात ठेवायचा आहे. ठीक आहे, याच्या संवेदना संपल्यानंतर दोन्ही हात असे, क्राऊन चक्रासाठी आपण अशा हात ठेवतो, अशा हात ठेवायचे, असे असे. हा, तीच व्हायब्रेशन आहे मॅम. यस, बी कंटिन्यू. ठीक आहे, आता ज्यांचं डोक्याचं झालं त्यांनी गळ्यावर असा हात ठेवा, हलका स्पर्श, स्पर्श. मुंग्या आल्यासारखं वाटतं, बरोबर आहे. दोन्ही हात असे गळ्यावर. थायरॉइडचा गोळा धडधड करतोय. करा, ठेवा तर हात. मी सांगते ना तुम्हाला काय रिझन आहे. प्रत्येक जेव्हा चक्र शिकवणार ना मी, तर कुठल्या चक्राचं नेमकं काय गडबड आहे. आता आपले किती चक्र कव्हर करतोय आपण याच्यात? 3 चक्र. जे सध्याचं हिलिंग चालू आहे ते 3 चक्र, थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र आणि आपलं क्राऊन चक्र. त्यासोबत बॉडी पण व्हायब्रेट होतीये मॅम. यस, हो सकता है. ओके, आता थँक्स टू मी आणि थँक्स टू रेकी म्हणा. पण थँक्स टू. थँक मी थँक थँक्स यू टू रे. रेकी, थँक यू, थँक ओके, यू, थँक आता ज्यांनी हे पूर्ण जे मी सांगितले ना, डोळे, गळा, थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्र, एवढं जर, आणि कान, एवढं जर रिकव्हर केलं, आता बघा बऱ्याच दिवसाचा ओझ हलकं झाल्यासारखं कोणाकोणाला वाटतं. हा, आनंदी मॅडम बोला, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय मॅडम. एकदम असं माझं आहे ना, मेन म्हणजे मी जेव्हा सुरुवातीला केलं होतं मला काही व्हायब्रेशन वगैरे जाणवत नव्हती, पण सेकंड टाइम रब करून जेव्हा केलं ना, तर असं मॅग्नेट सारखं ओढल्यासारखं झालं डोळ्यांना. सेम कानाला हे केलं तसं एक व्हायब्रेशन येत होती, मेंदूला पण सेम तसंच झालं. असं व्हायब्रेट झाल्यासारखं झालं. तो गोल 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 फिरतोय. आणि जेव्हा मी ते थ्रोट चक्राला लावलं ना, तर ते असं पूर्ण असं व्हायब्रेट आणि बॉडी पण व्हायब्रेट होत होती. ग्रेट, छान. आता ही एनर्जी आपण जाणवली. आनंदी मॅडम बोला, काय जाणवलं? मॅडम खूप छान वाटलं. रिलॅक्स म्हणजे वाटतंय ना आता? हो हो. चलो, ग्रेट. अनुराधा पाटील मॅडम, काय जाणवलं? म्हणजे डोकं एकदम थंड वाटलं. म्हणजे सकाळपासून जरा दुखत होतं, डोळे पण दुखायचे, ते पण बरं वाटलं. चला, आणि ग्रेट. दरवेळी रब करायचं ना, म्हणजे सगळ्या पार्टवर ठेवताना रब करत जायचं. नाही, आता मी सांगणार आहे पुढे. आता फक्त आपण ऍक्टिव्हेट केली एनर्जी आणि त्याचा अनुभव घेतोय. डोकं आता थंडच झालं, असं बर्फ ठेवल्यासारखं वाटायला ऍक्च्युली. छान.
हा, विजया मॅडम बोला. शांत वाटतंय खूप मला आता. ओके, चला. म्हणजे ऑलमोस्ट रिलॅक्स वाटलं. आता ज्या लोकांना काहीच एनर्जी जाणवली नसेल त्यांनी काय करावं? 2 रिझन आहे. एक तर त्या सकाळी अटोनमेंटला नव्हते, असले तरी त्यांचा व्हिडिओ बंद असेल, ठीक आहे. आणि तिसरं महत्वाचं कारण की रिलॅक्स होण्यासाठी जे रेकीवर पूर्ण ट्रस्ट शोधत नका बसू. मी तुम्हाला काय सांगितलं की ट्रस्ट अँड प्रॅक्टिस या 2 गोष्टीवर आपण बघणार आहे. तर आता दुसरं मॅजिक. रेकी मॅजिक नाही आहे, पण मॅजिक जे काही आपल्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतात ते फुल ऑफ मॅजिक सारखे वाटतात. तर आज आपण आत्ता बघणार आहे पाण्याला चार्ज करणं. ठीक आहे. पाण्याला चार्ज कसं करायचं? तर 1 ग्लास पाणी सोबत घ्यायचं आहे. त्याचं 1 सिप पिऊन त्याची टेस्ट एक्सपिरियन्स करायची. 1 सिप पिऊन टेस्ट लक्षात घ्या की त्या पाण्याची टेस्ट कशी आहे. ओके, सगळ्यांनी पाण्याचा 1 सिप घेतला. जे काही लागते ते एक्सपिरियन्स इथे ठेवा. ती टेस्ट इथे स्मरणात ठेवा की ते पाणी तुम्हाला कसं वाटलं आता घेतलेलं. ओके, आता आपण तुमच्या प्रार्थनेनी, रेकीच्या प्रार्थनेनी पाण्याची चव आपल्याला बदलणार आहे. ठीक आहे. अनुभव घ्यायचा ना तुमच्या प्रार्थनेनी पाण्याची चव बदलण्याचा. आणि मग इथून मी सिद्ध करून दाखवेल जे आपण रेकी अवचेतन मनात शिकलो होतो. जसं अफर्मेशन तुम्ही द्याल तसं अन्न आणि पाण्यावर इफेक्ट होतो. हे आपण मसूर हेमाटोनचे प्रयोग बघितले, ते आता आपण प्रॅक्टिकली अनुभवणार आहे. ओके, सो मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. प्रार्थना म्हणायची माझ्यासोबत. माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. पाण्याचा ग्लास, बॉटल जे काही घेतलंय ते हातात घ्या आणि याच्यावर 21 वेळा असा हात फिरवायचा आहे. दिव्य रेकी शक्ती आणि ईश्वर गुरूंच्या कृपेने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. आणि हे पाणी मला प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हे पाणी मला प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हे पाणी मला जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हे ईश्वराईसाही हो, हे ईश्वराईसाही हो, हे ईश्वराईसाही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.
दाखवून. तुम्ही पाण्याची बदललेली व्हायब्रेशन आणि चव पिऊन बघा पाण्याला. काय फरक जाणवला? बोला गौरी मॅडम, काय जाणवला फरक? आवाज आवाज नाही येतो तुमचा. गौरी मॅडम आवाज नाही येत आहे. स्वाती मॅडम तुम्ही बोला. मॅडम मला ना मंदिरात जसं तीर्थाला स्मेल येते ना तसा स्मेल आला आणि गोड लागलं पाणी. छान. हा भाग्येश सर बोला. त्याला गोड लागलं ते जरा. गोड लागलं. छान. अनुराधा मॅडम बोला. हा हॅलो. हा बोला. तीर्थ गोड लागलं आणि ते मंदिरातील तीर्थाला कशी स्मेल येते ते अगरबत्तीची कापुराची त्या टाईप आली ह्यावेळी. छान. हम्म. पूजा मॅडम बोला. माईक ऑन करा ना पूजा मॅडम, माईक ऑन करा. हा बोला. पाण्याची चव बदलली आहे आणि जी मगाची चव आणि या चवीमध्ये खूप फरक आहे. छान. सोनाली मॅडम बोला. पाण्याची चव खूप अत्यंत वेगळी वाटली मला. आधी पण गोडच वाटलं पाणी आणि आता प्यायलं पण त्याचा गोडवा अगदी म्हणजे वेगळाच होता. तीर्थासारखा गोडवा होता, अगदी वेगळाच. म्हणजे असा म्हणजे छान, खूप छान वाटलं. ग्रेट. आता इथे मी तीर्थाचं म्हटलं म्हणून ठीक आहे, तोपर्यंत ज्यांना वेळ आहे ते बाकीचा प्रयत्न करून बघा की या पाण्याला अगदी विहिरीच्या पाण्यासारखं किंवा मग समुद्राच्या पाण्यासारखे खारट चव आलेली आहे असं पाण्याला सांगून बघा. उलट अफर्मेशन देऊन बघा. जे आपण प्रॅक्टिकल केलं होतं ना, की बघितलं होतं, असं एक्सप्लेन केलं होतं. आता लक्षात घ्या की जसे अफर्मेशन तुम्ही देता तसंच तुमच्या ऊर्जांनी पाण्याची चव देखील बदलते. हा बोला स्मिता मॅडम. अनम्यूट करा, माईक ऑन करा. मॅडम पाण्याची चव बदलली, पण मला अशी शंका होती मॅडम, मी जेव्हा हे केलं तेव्हा माझा हाताला खूप घाम आला, भयंकर प्रचंड घाम आला असं मला जाणवलं आणि मान वगैरे खूप जड झाली अशी. उष्णता निघते. मी तुम्हाला असंच टेक्निक शिकवणार की तुम्ही 5 to 1 काउंटिंग मध्ये एखाद्याचा पेन कमी करू शकणार. सो ह्या एनर्जीवर इतका मान ट्रस्ट. वगैरे खूप अशी जड झाली. छान छान. होऊन दिले, काही प्रॉब्लेम नाही. आता जे हिलिंग शिकू ना आपण, अजून आज फक्त ऍक्टिव्हेशन करतोय, मग तुम्हाला अजून जमेल. ठीक आहे, चला. बाकी काही लोकांनी ट्राय करा तोपर्यंत पाण्याची खारट चव करण्याचा. ठीक आहे, ट्राय करा. मी बाकीच्यांचं परत बघते पाण्याचं काय काय एक्सपिरियन्स आलं. दीप्ती मॅडम जाणवलं का संवेदना? कारण तुम्ही आज सुरुवात केली होती की मॅडम मला एनर्जी जाणवत नाहीये. मॅडम मला चवीमध्ये फरक जाणवला, पण असं गोड किंवा खारट असं काही मी सांगू शकणार नाही, असं डिफाईन नाही करू शकत. ओके ओके. काहीतरी स्लाइट बदल आहे, पण बदल आहे तर ते specifically हळूहळू नाही रोज सांगता येणार. प्रॅक्टिस करायची आहे. आपल्याला काही तीर्थ किंवा हे बनवायचं नाही. पाण्याचं सांगायचा मुद्दा की यातनं आपण पाणी असं तयार करू शकतो की हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला, किंवा मी जर माझ्यासाठी म्हणणार तर हे पाणी मी ग्रहण करत आहे, हे पाणी पिल्यामुळे मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे असं म्हणून सकाळी पाणी प्यायचं. आणि आपल्या घरचं जे फिल्टर आहे त्या फिल्टर, थँक्स टू मी, थँक्स टू देखील या पाण्याची आणि या फिल्टरची पण आभारी आहे. पण आजकाल घराघरात फिल्टर लागलेलं असतं, डिरेक्टली पाणी स्टोअर कुणाकडे नसतं, तर त्या फिल्टरलाच अफर्मेशन द्यायचं की यातून येणारं प्रत्येक पाणी आणि हे पाणी पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. बघा, आपण पाण्याला असं व्हायब्रेशन देऊ. हळूहळू मी तुम्हाला जे अफर्मेशन सांगणार आहे ना, अक्षरशः घरातलं वातावरण पूर्ण बदलणार आहे. कारण लक्षात घ्या, मन चिंती ते वैरीन चिंती, ही एक गोष्ट खरी आहे. आणि म्हणून मनामध्ये नेहमी सकारात्मक भाव आणि वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते. म्हणून वास्तूमध्ये जे व्हायब्रेशन आपण क्रिएट करतो, जो संवाद आपण क्रिएट करतो, तो प्रयत्नपूर्वक नेहमी सकारात्मकच असला पाहिजे.
हे नियम आपण स्वतःला लावून घ्यायचे रेखीत आल्यानंतर. ओके, सो पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे. चला लक्ष्मी मॅडम बोला, काय झालं? अनम्यूट करा. हा बोला. मॅडम, हा अजून हातात व्हायब्रेशन वाटते सारखं, असं हातातून उष्णता बाहेर निघते असं वाटतंय. हात खाली ठेवला तरी असं वाटतंय की उष्णता बाहेर निघते हातातून. उद्या शनिवार असला तरी आपला क्लास होणार आहे, कारण यावेळेस सोमवारची सुट्टी होळीची म्हणजे बाकी बॅचेसला पण मी देते आहे, त्याच्यामुळे आपल्याला सोमवारी सुट्टी राहील. एरवी आपलं नेहमी सेशन जे असतं ते शनिवार रविवार सुट्टी असते, पण आपण यावेळेस सोमवारी सुट्टी देतोय, म्हणून उद्या आपलं नियमित याच वेळेवर सेशन होणार आहे 3 ते 4च्या दरम्यान. ओके, तर याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे, कोणीही मिस करू नका, कारण उद्या आपण रेखीला डिटेलमध्ये समजून घेऊ आणि नेक्स्ट वीक मध्ये म्हणजे ट्यूसडे पासून नेक्स्ट फ्रायडे पर्यंत कंटिन्युअस प्रॅक्टिकल राहणार आहे. दररोज आपण प्रॅक्टिकल घेणार आहे. सगळ्यात महत्वाचा औरा कसा असतो, औरा कसा बघायचा, औरा कसा स्कॅन करायचा, एखाद्या पेशंटला टच न करता त्याच्या शरीरावर कुठे तणाव आहे हे तुम्ही बघू शकणार आहे. क्लियर? सो उसके लिए क्या करना होगा, आपको प्रेजेंट रहना होगा. उद्या आपण थेरॉटिकल जे आहे रेखीची हिस्ट्री जी आपली राहून गेलेली आहे ती आपण हिस्ट्री बघणार आहे आणि बाकीचं आपण हे करणार. कोणी कोणी खारटचं अनुभवली, एनर्जी जाणवली म्हणजे शक्तिपात झाला आहे. ओके, सुषमा मॅडम बोला. नमस्ते मॅडम. नमस्ते. माईक बंद झाला तुमचा सुषमा मॅडम, अनम्यूट करा. मी तुमचं दुसरं सेशन करत आहे, ह्याच्या आधी पण केलेलं आहे. मी आता ट्राय केलं खारट पाण्याचं, झालं माझं खारट पाणी. आपल्याला मॅजिक वगैरे नाही करायचं बरं. आपण काय बघतो याच्यातनं की तुमचे अफर्मेशन कसे काम करतात हे मी सायंटिफिकली जे मसूर इमोटरनी सांगितलं होतं की तुम्ही पाण्याला प्रेमाने अफर्मेशन दिलं तर त्याच्यात तशी एनर्जी तयार होईल, आणि जर पाण्याला तुम्ही नकारात्मक अफर्मेशन दिलं तर पाणी निगेटिव्ह चवीमध्ये कन्वर्ट होईल. अगदी आज आपण ते गोड आणि खारट या दोन्ही प्रकारचं प्रॅक्टिकल केलेलं आहे, आणि म्हणून आजपासून आपल्या घरातल्या वस्तूंमध्ये पण एनर्जी असते. घरातल्या प्रत्येक वस्तूमध्ये पण एनर्जी असते. हो मॅडम. आता ती कशी ओळखायची ते मी तुम्हाला सांगते. आता माझी आज मी ड्रेस घातला, ओढणी नाही आजूबाजूला माझ्या. दाखव मॅडम तुमची ओढणी. आता मी त्या मॅडमची ओढणी घेतली आणि बघा आता का बरं एनर्जी ओळखणं खूप गरजेचं आहे. घरामध्ये आपल्याला पॉझिटिव्हिटीसाठी ही ओढणी मी आता चोळामोळा करते. याला अशीच टाकून देते घडी न करता. आणि आता जर मी विचारलं डावझरला याला हे आपण रेकीच्या 3rd लेवलमध्ये मी माझ्याकडनं बोनस म्हणून गिफ्ट म्हणून हा कोर्स शिकवत असते. हा एरवी जर करायचा असला तर 5000 फी यायची नुसतं. ठीक आहे, आता मी या डावझरला विचारते ऍट प्रेझेंट या ओढणीची एनर्जी कशी आहे. अँटी क्लॉकवाईज फिरत आहे. कसं फिरत आहे? अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, घड्याळीच्या उलट्या दिशेने. म्हणजे आता या ओढणीची एनर्जी कशी आहे? निगेटिव्ह आहे. आता आपण याला व्यवस्थित घडी करणार. 3rd लेवलचे स्टुडंट आहेत का कोणी इथे? त्यांनी हँड रेज करा बरं, जे 3rd लेवलला आहेत सध्या, ज्यांनी डाउजिंगचा क्लास अटेंड केलाय आपला. एनीवन डाउजिंगची प्रॅक्टिस केलेलं कोणी आहे का, जे आपण काल परवामध्ये शिकलो? श्रुती मॅडम अनम्यूट करा. कसं वाटलं तोपर्यंत सांगा, मी तोपर्यंत हे प्रॅक्टिकल करते. अनम्यूट करा मॅडम, माईक ऑन करा. श्रुती मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. कसं जाणवलं? डाउजिंग जेव्हा तुम्ही शिकवलं तर जसं तुम्ही म्हणताय मॅजिक दाखवते तसं आश्चर्यकारकरित्या आपण त्या उत्तरांकडे बघत असतो. मी तुम्हाला बोलायला का बरं लावलं? हे तर मॅजिक तुम्ही शिकला, जे शिकलं तुम्हाला माहिती आहे, पण हे मी फिरवते आहे की डावझर स्वतः फिरता एवढं सगळ्यांना सांगा फक्त, कारण तुम्ही ते स्वतः प्रॅक्टिकल केलेलं आहे. हो, प्रॅक्टिकल केलेलं आहे. आपल्याला असं वाटतं पण आपण फिरवत नाही. डावझर स्वतः उत्तर देतो, स्वतः फिरतो. जिथे निगेटिव्ह असेल तिथे निगेटिव्हच दाखवतो. बरोबर, असा अनुभव घेतलेला आहे. आणि आन्सर्स आले का तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचे?
हो हो, सगळे बरोबर आहे. चला, थँक्यू. म्हणजे अगदी ईस्ट वेस्ट पासून तुम्ही दाखवलं तसं की आपण आधी दिशा बघू शकतो, आपल्या घराचं मेन डोर, आपले प्रश्न, सगळ्याची उत्तरं बरोबर आली. छान. बोला थँक्यू विजय. मॅडम. थँक्यू. विजय मॅडम अनम्यूट करा. हा, नमस्कार मॅडम. डाउजिंगचा तर खूपच छान बदल दिसून आला. जे जे काही प्रश्न विचारले ते अगदी योग्यरित्या आणि आपल्याला अपेक्षित असलेल्या दिशेने न सांगता जे योग्य ठरणार आहे त्या दिशेने उत्तरं येत होती. म्हणजे आपण मनात काय धरतो यापेक्षा आपल्याला किती चांगलं उत्तर मिळेल असं सगळं मस्त सुंदर अनुभव आले मॅडम. थँक्यू. तुम्हाला गंमत सांगते, मागच्या महिन्यात माझ्या मावस बहिणीचा फोन आला आणि तिने म्हटलं की तिची सोन्याची पोत सापडत नाहीये. आता तिला माहितीये की मी असं काहीतरी डाउजिंग करते म्हणून तिने फोन केला. मी पटापट तिला फोन करून घाईघाईतच होती आणि तिला सांगितलं की तुझी पोत तुझ्या घरात कपाटाच्याच आजूबाजूने किंवा कपाटातच आहे, तिथे शोध. मग त्या दिवशी तिने कपाट सरकून शोधलं, कपाटात शोधलं, मिळालं नाही. आणि त्याला आता जवळपास 3 आठवडे उलटून गेले होते. काल तिचा सकाळी सकाळी मला फोन आला की माझी पोत सापडली आणि कपाटातच सापडली. तर माझ्या मुलाचं केव्हा जमेल एवढं सांगून दे म्हणे आता. तर हे जे आहे हे सगळं म्हणजे मला जमतं असं नाही, आपले प्रत्येक स्टुडंट ही गोष्ट करू शकतात आणि हा कोर्स माझ्याकडनं गिफ्ट म्हणून राहतो. रेकीच्या 2nd 3rd लेवल सोबत हा कोर्स गिफ्ट म्हणून दिलेला आहे. आता बघा, मी ही ओढणी फक्त थोडी व्यवस्थित घडी करून ठेवली. ऍट प्रेझेंट या ओढणीची एनर्जी कशी आहे आता बघा, डिरेक्शन चेंज झाली आणि क्लॉकवाईज फिरत आहे. अगदी सांगायचं का बरं हे प्रॅक्टिकल मी करून दाखवते आहे. प्रत्येक वस्तू एक एनर्जी घेऊन असते आणि म्हणून आपल्याकडच्या चप्पल, शूज हे जागेवर ठेवणं किंवा वस्तू जागेवर ठेवणं याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. कारण जशी एनर्जी आपण विचारांची देऊ, अगदी हे सुद्धा आपल्या स्टोरेजेस आहे की नाही, ज्याची सर्व्हिसिंग आपण कधीच केली नाहीये. आणि म्हणून इथे पॉझिटिव्ह अफर्मेशन, रोज तुम्हाला काय पाहिजे तेच सांगत चला. जसं जसं तुम्ही ते सांगाल रोज की माझ्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्यात सतत मला प्राप्त होत आहे, मी दीर्घायुष्यात जगत आहे, मी आनंदात जगत आहे, जशी तुम्ही एनर्जी द्याल, जसा तुमचा फोकस असेल तशी एनर्जी जाईल. म्हणून फोकस हा तुमच्या ध्येयांवर असायला पाहिजे आणि त्या ध्येयांप्रती, अरे माझ्याने होईल का, मी करू शकील का, काहीच नाही. माझे कितीतरी स्टुडंट ग्रँड मास्टरला आल्यावर एका स्टुडंट जे तुम्ही तर त्यांची आता ऍड पण बघता, माझ्यासारखी कंटिन्यू ऍड चालते आणि महाराष्ट्रभर ते ऍड चालवतात. तर जेव्हा त्या पहिल्यांदा माझ्याकडे क्लासला आला, तुम्ही बघितले असेल, जशी माझी फेसबुकला ऍड असते ना तशी ज्योती पवारची तुम्ही ऍड बघता. बऱ्याच लोकांनी मुंबईच्या बघितल्या असेल, ते माझ्या स्टुडंटच आहे. जेव्हा त्या क्लासला होत्या, मॅडम तुम्ही किती मागे लागता म्हणे. त्यांनी मला म्हटलं होतं, मॅडम तुम्ही किती मागे लागता एखाद्या त्या करून. आता मी त्यांचं पुस्तक लिहिण्याच्या मागे लागली आहे, त्यांच्याकडनं पुस्तक लिहून घेत आहे. आता त्यांचं 3-1 महिन्यामध्ये पुस्तक प्रिंट होऊन येणार. मी माझ्या विद्यार्थ्यांना सोडत नाही, जे टार्गेट त्यांच्याकडनं करून घ्यायचे असतात. तर जेव्हा त्यांचं स्वप्न घेऊन आले होते म्हणे मला 25,000 तरी महिन्याचे मिळाले असते, रेकीतनं तरी खूप होतं. आज 1.5 ते 2 लाख रुपये महिना ते अर्न करत आहे याच रेकीच्या ह्याच्यातनं. अगदी त्यांना झूम कळत नव्हतं, लाईव्ह सेशन मध्ये झूम कसा वापरायचा, मीटिंग कशी घ्यायची, कसं लॉग इन करायचं, पीपीटी कशी बनवायची. लॉकडाऊनचा पिरियड म्हणजे नोट्स नव्हत्या, त्यांना म्हटलं सरळ वरचं कव्हर पेज डिलीट करायचं आणि त्याचं आतलं मटेरियल देऊन टाकायचं स्वतःच्या नावाने. माझा इतका सपोर्ट होता त्यांना. तर आज त्या अशा भरपूर ट्रेनर आहेत, काही ऍड लावतात, काही लावत नाही. तर लक्षात घ्या की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फक्त काय पाहिजे, सांगायचा मुद्दा काय आहे, काय पाहिजे आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. ठीक आहे, तुम्हाला काय पाहिजे ते क्रिएटरला सांगा, तो क्रिएटर तुम्हाला भरभरून देईल. मागना सीखना है. आजपर्यंत आपण आई ग माझे गुडघे खूप दुखतात असं 4 वेळा दिवसभरात बोललं ना, गुडघे दुखी तुम्हाला देवाकडनं गिफ्ट भेटेल. देव गिफ्ट नसतं देत, सबकॉन्शियस माइंड. आणि म्हणून मनाला प्रसन्न करायचंय. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचं कारण. मीच काय दुःखी आहे, माझ्या जीवनात काय दुःख आहे, माझ्या जीवनात सगळं वाईट होतं, असं बोलणं सोडून द्यायचंय. मला माहितीये का, अर्निंगचं गोल सुद्धा किती पाहिजे आहे ना, ते मी दर महिन्याचं माझ्या कागदावर लिहिलेलं असतं की या महिन्यात मला माझं एवढं अर्निंग प्राप्त होत आहे. मी एकाच गोष्टी सिरियस नाही आहे, ते म्हणजे माझा वेट लॉस. पण ज्या दिवशी ते पण एकदम सिरियसली घेईल, तो पण रिझल्ट आणून दाखवेल.
फायनान्स, रिलेशन, हेल्थ सगळ्याच्यावर वर्क करते मी. बट थोडस वेटसाठी प्रयत्न, पण म्हणून सांगते की मागणं शिकव. तुम्हाला जे पाहिजे आहे 101% ते तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. काय पाहिजे म्हणजे कसं, जसं मला संपूर्ण स्वास्थ्याला पाहिजे आहे, माझ्या कुटुंबासोबत प्रत्येक क्षण मी आनंदात जगत आहे, दरमहा मी 10 लाख रुपये अर्न करत आहे, माझ्या कुटुंबासोबत परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्याने, आणि दर महिन्यात मी माझं एक अमाऊंट ठरलेलं आहे तेवढं माझ्याकडनं डोनेशन पण करत आहे. डोनेशन करणं बहुत इम्पॉर्टंट आहे लाईफ, म्हणून डोनेशन घ्या, करायला शिका. बोला ज्योती मॅडम. मॅडम तुम्ही मागवलंय पुस्तक मागवलं, थँक्यू. ते बघा, माझं संपूर्ण जीवन, सुखी जीवन के 8 तरीके, हे पुस्तक मॅडम कुठून, अमेझॉनवर मागवलं का मॅडम? हो मॅडम. ओके. अमेझॉनवर नंबर 1 बेस्ट सेलिंग वर राहिलेलं आहे माझं पुस्तक. खूप सुंदर आहे, पण वाचलं मी. चला, थँक्यू. थँक्यू. तर बघा, तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये जेही करायचं आहे ना, पहिले निश्चित ठेवा. आणि ही दिव्य रेकी शक्ती तुम्हाला खरोखर पुढे नेणार आहे. सगळ्यात महत्वाचं आहे ट्रस्ट. नाहीतर रेकी काय मी 2 दिवसात शिकवून मोकळी झाली असते. ही रेकी ऊर्जा, हिचा असा वापर करायचा जे आम्हाला शिकवलं की बस अशी रेकी आहे ना. आमचा सेकंड लेवलचा क्लास 2.5 तासात संपला होता, थर्ड लेवलचा क्लास 2.5 तासात, ग्रँड मास्टरचा 2 तासात संपला होता. पण माझा ग्रँड मास्टरचा क्लास मी 3 महिने घेते का, तर स्वतःला येणं आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याच्यात खूप मोठी तफावत असते. ट्रेनर म्हणून स्वतःला डेव्हलप करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि ते करून घ्यावं लागते. आणि त्याच्यासाठी मी 3 महिन्याची जबाबदारी स्वतः शिकवते. आणि त्याच्यात माझी जबाबदारी काय आहे की कमीत कमी 1 लाखापर्यंत तुम्ही पोहोचल्या पाहिजे महिन्याला. तर एक मास्टर हिलर म्हणून तर कोणी 50 ते 60 हजार रुपये अर्न करू शकतं, जे रेकीचं 3rd लेवल झाल्यानंतर. 50-60 हजार रुपये मंथली अर्न करण्यापासून तुम्हाला कोणी थांबू शकत नाही. आणि त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागत नाही. 3 तास जर तुम्ही बाजूला काढू शकत असाल दैनंदिन याच्यातनं, तर 50,000 रुपये महिना तुम्ही इझिली अर्न करू शकता. 50,000 इझिली अर्न करू शकता. कारण मला इतके फोन येतात की कोणाला हिलरची गरज आहे का, पण मी तुम्हाला सांगते की हिलिंग प्रत्येकाला गरजेचं असतं. सगळे मला फोन, मॅडम तुम्ही हिलिंग देता का? कॅपेबल बना, स्वतः शिका आणि लोकांना हिलिंग द्या. एक उत्तम करिअर सुद्धा आहे रेकी. प्रॅक्टिकली जे आज तुम्ही हिलिंग मंडेच्या उद्याच्या सेशन मध्ये आपण जर वेळ भेटला ना, एका पेशंटला हिल करणार आहे, किंवा मग नेक्स्ट वीक मध्ये प्रॅक्टिकली तुम्हाला तुम्हीच एखाद्या पेशंटला स्पर्श चिकित्सेने ठीक करणार. पण पेशंट कसा पाहिजे, त्यावेळेस त्याचं काहीतरी दुखत असलं पाहिजे. कळणार कसं ना, त्याचं डोकं दुखतंय, पोट दुखतंय, गुडघे दुखत आहे, तर तो सांगेल मला एवढं एवढं कमी पडतंय. तुम्ही पहिल्या सेशन मध्ये त्याचं बीपी शुगर कमी करायचा प्रयत्न कराल तर ते होणार नाही. झालेलं आहे. शुगरच्या गोळ्या, थायरॉइडच्या गोळ्या, बीपीच्या गोळ्या बऱ्याच लोकांच्या बंद झालेल्या आहेत. बट उसके लिए आपको डेली मेहनत करनी पडेगी. वारंवार का बरं तुम्हाला सांगते की रेकी शिकण्यासाठी नाही, रेकी ही दैनंदिन जीवनात पॉझिटिव्हिटीने पुढे जाण्यासाठी आहे. तर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये त्याचा रिझल्ट येणार आहे. सो रेडी आहात ना पुढची प्रॅक्टिस करायला? जे खरोखर कमिटमेंट आहे त्यांनीच पुढे यायचंय. आज पाण्याची चव बदलली, उद्या जीवनातला सकारात्मक पूर्ण होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. ओके, सो विश यू ऑल द बेस्ट फॉर दॅट. आणि ज्यांचंही आज सकाळी काही कारणांनी अटुनमेंट राहून गेलेलं आहे, त्या सगळ्यांसाठी सूचना आहे, मी डबल अटुनमेंट देत नाही. पण आज भरपूर संख्या कमी होती, 190 पर्यंतच लोक होते क्लासला. आज 284 पर्यंत लोक आहे. कुणाचंही मिस होऊ नये म्हणून मी तुम्हाला उद्या थोडस ग्रुपवर ऍक्टिव्ह राहा. मी तुम्हाला लक्ष देत राहा, कारण उद्या मला आत्ता माझं उद्याचं शेड्यूल माहिती नाही आहे. पण आज रात्री मी तुम्हाला उद्याचं टायमिंग सांगते अटुनमेंटचं. ज्यांचं राहिलेलं आहे त्यांचं मी परत एकदा उद्या करून देते. ठीक आहे. आता ते तुमचा प्रश्न राहील उद्या अटेंड करू शकतो. मला एक फोन आला, मेसेज आला, मॅडम आमच्याकडे 5 वाजता नळ येतो, मी शक्तिपात अटेंड करू शकणार नाही. 5 वाजता नळ माझ्याकडे येतो. आज नळ आलेला होता. मी फक्त जीवनात काही पाहिजे आहे ना तर थोडं कॉम्प्रोमाइज करायला बघा. 6 वाजता माझा मुलगा 6:45 शाळेत जातो, त्याचा टिफिन बनवायचा होता.
बोर्डाचा मुलाचा आज हिस्ट्रीचा पेपर होता मोठ्या मुलाचा, त्याची तयारी करून द्यायची होती, हसबंडलाही शाळेत जायचं होतं, त्यांचं सगळं ओके करून द्यायचं होतं. कामं प्रत्येकाच्या मागे असतात. रिझन देणारा प्रगती करत नाही. म्हणून कधीही आयुष्यात रिझन देऊ नका. अटुनमेंट हे एकदाच भेटणार होतं, पण तरी मला असं वाटतं की जे मी ध्येय घेतलेलं आहे त्याच्यात कुणीही वंचित राहू नये, म्हणून मी परत एकदा उद्या शक्तिपात करून देणार आहे. डबल कोणीच यायचं नाही. पण आज जे लोक अब्सेंट होते आणि ज्यांनी व्हिडिओ बंद ठेवले होते त्यांनी अवश्य उद्याचं सेशन अटेंड करा. ओके, फक्त त्याचं टायमिंग कारण उद्याचं शेड्यूल, उद्या शनिवार आहे, तर ते मला आता माहिती नाहीये माझं उद्याचं शेड्यूल काय असेल. ते मी उद्या आज रात्रीच तुम्हाला टाकते. 9-10 पर्यंत तुम्हाला टायमिंग भेटून जाईल शक्तिपाताचं. नक्की अटेंड करा. ओके, तो आज आपण इथे थांबू. थँक्यू 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 व्हेरी मच. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. ऍक्टिव्हेशनचा अनुभव आणि पाणी चार्ज केल्याचा अनुभव आज ग्रुपवर नक्की शेअर करा, कारण तुमचं शेअरिंग हे दुसऱ्यांसाठी प्रेरणा ठरत असतं. आणि म्हणून जहां भी किसी को कुछ देने की जरूरत हो, आपल्याजवळ असेल तर नक्की द्या. ओके, तो आज तुमचा अनुभव शेअर करा आणि सपोर्ट करा. ओके, थँक्यू व्हेरी मच.